Good morning. Today we are going to discuss the unit number 1 part 5. मागच्या पार्ट 4 मध्ये आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघितले, ज्याच्यामध्ये आपण हिस्टोग्राम डिफाइन केलेला आहे आणि हिस्टोग्राम नंतर ऑडिओ कर्व आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपण हिस्टोग्राम कशा पद्धतीने कन्स्ट्रक्ट केलं जातं ही प्रोसिजर बघूया. यामध्ये दोन प्रोसिजर्स आहेत. पहिली प्रोसिजर जी आहे ती म्हणजे इक्वल विड्थसाठी कशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन करायचं आहे. दुसरी प्रोसिजर आहे ती म्हणजे अनइक्वल विड्थसाठी कशा पद्धतीने हिस्टोग्राम ड्रॉ केला जातो, त्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर पहिली प्रोसिजर बघूया फॉर इक्वल विड्थ क्लासेस. ए पार्ट फॉर इक्वल विड्थ क्लासेस. जर क्लासेसची विड्थ समान असेल, इक्वल असेल, तर त्याच्यासाठी कशा पद्धतीने हिस्टोग्राम ड्रॉ केला जातो ते आपण बघणार आहोत. तर समजे आपल्याकडे क्लासेस अशा पद्धतीचे आहेत, आणखी काही फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहेत. सिंपल प्रॉब्लेम बघूया आपण. 10 to 20 पहिला क्लास आहे, 20 to 30, 30 to 40, 40 to 50 and 50 to 60 अशा पद्धतीचे आपण क्लास लिहिले. इकडे आपण 3, 7, 10, 8, 2 टोटल याची 30 आहे. अशा पद्धतीचं तुमच्याकडे इक्वल विड्थचा, कारण का या ठिकाणी जर क्लासेस बघितले तर 10 ते 20 याची विड्थ आहे 10, याची विड्थ सुद्धा 20 ते 30 ची विड्थ 10 आहे, याची 10, याची 10, याची 10. विड्थ म्हणजे काय, दोघातला डिफरन्स. 20 वजा 10 म्हणजे 10 येईल, 30 वजा 20 म्हणजे 10 येतील. तर ह्या सगळ्या ज्या विड्थचा आहेत त्या समान आहेत, इक्वल आहेत. अशा पद्धतीचा जर प्रॉब्लेम असेल तर हिस्टोग्राम कशा पद्धतीने ड्रॉ करायचं आहे ते आपण बघायचं आहे. तर पहिला पार्ट आपण बघूया. एक्स अक्षावरती काय घेतलं जातं हिस्टोग्राम ड्रॉ करत असताना. जे काही क्लासेस आहेत ते एक्स अक्षावरती घ्यायचे आहेत. विथ इक्वल विड्थ क्लासेस आर गिवन. देयरफॉर with proper scale you have to take the classes along with the x axis. So I'll take this is as 10, 20, 30, 40, 50, 60. So these are your classes along with the x axis. 1 centimeter equal to 10 is the unit for these classes. Similarly on y axis we have to choose a proper scale. On y axis what you have to take? You have to take the frequencies along with the y axis. तर या फ्रिक्वेन्सी y अक्षावरती घेत असताना आपल्याकडे मॅक्सिमम 10 आहे, त्यामुळे आपण 1 चं स्केल घेऊ शकतो. हे सुद्धा स्केल घेत असताना आपल्याला कशा पद्धतीने ठरवता येईल की मॅक्सिमम आणि मिनिमम बघायचं आहे. त्या पद्धतीने आपण मिनिमम नेहमीच 0 घ्यायचे आणि मॅक्सिमम 10 आहे, दोघातला डिफरन्स. म्हणजे इथं आपण लिहूया मॅक्सिमम व्हॅल्यू 10, मिनिमम इज ऑलवेज 0 फॉर दिस टाइप ऑफ ग्राफ्स. सो 10 डिवाइड बाय 20. 20 ने का डिवाइड करायचंय, कारण आडव्या रेषा y अक्षावरच्या ज्या आहेत त्या कमीत कमी 20 तरी फुल स्केप पेपर मध्ये असतात, म्हणून 20 ने डिवाइड केलं तर 0.5 येईल. शून्यामध्ये 1 मिळवा, उत्तर येईल 1. ते तुमचं स्केल असेल. अशा पद्धतीने स्केल आपण चूज करू शकतो. त्याच्यानंतर इथं आपण ते 1 चं स्केल लिहूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. अशा पद्धतीने आपण 1 चं स्केल y अक्षावरती घेतलं. आता काय करायचं आहे, यू हॅव टू ड्रॉ दी ऍडजस्टंट रेक्टँगल्स. ऍडजस्टंट म्हणजे एकमेकाला अटॅच झालेले असे रेक्टँगल ड्रॉ करायचे. रेक्टँगल म्हणजे त्याला लांबी रुंदी आली किंवा रुंदी आणि उंची या ठिकाणी असेल, लांबी म्हणजेच, तर ती किती घ्यायची आहे ते आपल्याला ठरवायला पाहिजे. तर या ठिकाणी यू हॅव टू ड्रॉ दी ऍडजस्टंट रेक्टँगल्स बाय टेकिंग विड्थ इक्वल टू क्लास विड्थ. ही क्लास विड्थ जेवढी आहे तेवढी विड्थ घ्यायची आहे, रुंदी घ्यायची आहे. अँड हाईट इक्वल टू क्लास फ्रिक्वेन्सी. क्लास फ्रिक्वेन्सी इतकी हाईट घ्यायची आणि रेक्टँगल ड्रॉ करायचं. म्हणजे 10 ते 20 अशी रुंदी येईल आणि उंची मात्र 3 येईल. हा पहिला रेक्टँगल तुमचा या पद्धतीचा दिसेल तुम्हाला. पहिला रेक्टँगल येईल. दुसरा रेक्टँगल बघितला तर 20 पासून 30 पर्यंतची काय आहे रुंदी आणि उंची मात्र 7 असेल. 7 उंचीचा दुसरा ग्राफ येईल, पण याला अटॅच असलेला असा असेल. तर या पद्धतीचा हा दुसरा ग्राफ, दुसरा रेक्टँगल तयार होईल. सेकंड रेक्टँगल
त्याच्यानंतर पुढचा रेक्टँगल जो आहे तो 30 ते 40 त्याची रुंदी असेल, उंची मात्र 10 असेल. 10 उंचीचा ग्राफ ड्रॉ करायचा आहे, 30 ते 40 उंचीचा. त्याच्यानंतर 8 उंचीचा ग्राफ ड्रॉ करायचा आहे पुढच्या रुंदीसाठी, 40 ते 50 साठी, 50 ते 60 साठी उंची असेल 2. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर याची रुंदी, याची रुंदी, याची रुंदी, याची रुंदी, याची रुंदी, सगळ्यांची रुंदी जी आहे ती समान आहे, विड्थ जी आहे ती समान आहे, कारण का हे इक्वल विड्थचे आहेत. हा जो ग्राफ तयार झाला यालाच आपण काय म्हणणार आहोत, हिस्टोग्राम. आता अशा टाईपच्या ग्राफ मधून आपल्याला पुढे जे मीन, मोड, मीडियन किंवा क्वार्टाइल डेव्हिएशन वगैरे ज्या गोष्टी आहेत त्यातल्या काही गोष्टी आपल्याला ॲव्हरेजेस, आपल्याला काही ॲव्हरेजेस याच्यातून आपल्याला ऑब्टेन करता येतात. तर ग्राफवरून किंवा हिस्टोग्रामवरून आपल्याला कोणतं ॲव्हरेज काढता येईल, तर ते आहे ते म्हणजे मोड. तर तो मोड कसा काढायचा आहे तर या ठिकाणी मोड काढण्यासाठी हा जो हायेस्ट रेक्टँगल आहे तो बघायचा आहे, त्याचा राईट हँड टॉप कॉर्नर, उजवा कोपरा, उजवा वरचा कोपरा, आणि त्याच्या आधीचा हा जो क्लास आहे किंवा रेक्टँगल आहे त्याचा उजवा कोपरा, दोन्ही पण उजवे होते. राईट हँड टॉप कॉर्नर ऑफ हायेस्ट रेक्टँगल अँड प्रिव्हियस रेक्टँगल, हे दोन्ही आपण काय करायचे, अशा पद्धतीनं स्ट्रेट लाईन जोडून घ्यायचे. त्याचबरोबर लेफ्ट हँड टॉप कॉर्नर ऑफ हायेस्ट रेक्टँगल अँड जस्ट नेक्स्ट रेक्टँगल, लगेच येणाऱ्या नंतरच्या रेक्टँगलचा पण राईट हँड टॉप कॉर्नर, लेफ्ट हँड टॉप कॉर्नर, आणि याचा पण लेफ्ट हँड टॉप कॉर्नर, हे दोन्ही पण जोडायचे आहेत या पद्धतीने. आणि मग यांच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पासून आपण काय करायचं आहे, परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे खाली एक्स ऍक्सिस वरती. या ठिकाणी समजा 7th लाईन असेल तर मोड म्हणजे 30 + 7, 37 अशा पद्धतीनं तुमचं उत्तर येईल. सो मोड इक्वल टू 37 फ्रॉम ग्राफ वरून येणारं मोडची किंमत काय आली, 37. 7व्या आणि 8व्या रेषेच्या मध्ये असेल तर 37.5 अशा पद्धतीनं रेषा मोजायच्यात आणि त्या पद्धतीनं मॉडेल व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. सो दिस इज द प्रोसिजर फॉर ड्रॉइंग द हिस्टोग्राम फॉर इक्वल विड्थ क्लासेस. याच्यामध्ये तुम्हाला जर कन्स्ट्रक्शन ऑफ हिस्टोग्राम बाय फॉर इक्वल विड्थ क्लासेस अशा पद्धतीचा क्वेश्चन असेल तर इक्वल विड्थ साठी 2 स्टेप्स, ज्या काही स्टेप्स करतो त्या लिहायच्यात. पहिली स्टेप म्हणजे काय असेल, first take the classes along with the x-axis and frequencies along with the y-axis with a proper scale. Proper scale ni x अक्षावरती classes घ्या, y अक्षावरती frequencies घ्या. Then second step is draw adjacent rectangle. एकमेकाला अटॅच झालेले rectangles draw करा. कसे करायचे, by taking width equal to class width and height equal to class frequency. Whatever graph we are getting, that gives us the required histogram. जो काही ग्राफ आपल्याला मिळणार आहे त्यालाच आपण हिस्टोग्राम म्हणणार आहोत. Then how to obtain mode from this? In order to obtain the mode from histogram, join the right hand top corner of highest rectangle and just previous rectangle. Also join the left hand top corners of highest rectangle and just next rectangle. And then from the point of intersection, draw a perpendicular on x-axis. Whatever value on x-axis we are getting gives us the required model value. तर अशा पद्धतीने आपल्याला या सगळी प्रोसिजर सांगता येईल. आता हीच गोष्ट आपण अनइक्वल विड्थ साठी बघणार आहोत. हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आहे पण तो आपल्याला अनइक्वल विड्थ साठी कसा ड्रॉ करता येईल. बी पार्ट फॉर अनइक्वल विड्थ क्लासेस. अनइक्वल विड्थ म्हणजे ज्यांची विड्थ समान नाही अशा पद्धतीचे काही क्लासेस असतील. तर या ठिकाणी क्लासेस आणि फ्रिक्वेन्सी तुम्हाला काही दिलेल्या असतील. समजूया 5 to 10, 10 to 20, 20 to 40, 40 to 55, 55 to 60 अशा पद्धतीने काही दिलेले असतील. फ्रिक्वेन्सीज 2, 10, 40,
21 and this will be 4. अशा पद्धतीनं काही फ्रिक्वेन्सीज तुम्हाला दिलेल्या असतील. आता अनइक्वल विड्थ ज्या वेळेला क्लासेस असतात त्यावेळेला आपल्याला आणखी एक कॉलम तयार करावा लागतो, त्याला म्हणलं जातं ॲडजस्टेड फ्रिक्वेन्सीज. हा कॉलम तयार करायचा आहे ॲडजस्टेड फ्रिक्वेन्सीचा. हा कॉलम का तयार करायचा आहे? कारण हिस्टोग्रामची एरिया जी आहे ती समान म्हणजे प्रॉपर राहिली पाहिजे. एरियाज आर ऑलवेज प्रोपोर्शनल टू दी फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीला एरिया हा या प्रोपोर्शनल असल्यामुळं आपल्याला या फ्रिक्वेन्सी ॲडजस्ट, रुंदी पण एवढी मोठी आणि फ्रिक्वेन्सी पण एवढी मोठी घेऊन आपल्याला चालणार नाही. त्याची एरिया मॅनेज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, या फ्रिक्वेन्सीज ॲडजस्ट करायच्या. आता या कशा पद्धतीने आहे, सिम्पलेस्ट मेथड बघितलं तर कशी आहे बघूया आपण. या प्रत्येकाच्या आपण विड्थ लिहूया. पहिल्या क्लासची विड्थ जी आहे ती आपल्याकडे 5 आहे, दुसऱ्या क्लासची विड्थ आहे ती 10 आहे, तिसऱ्याची आहे ती 20 आहे, चौथ्याची आहे ती 15 आहे, पुन्हा याची 5 आहे. अशा पद्धतीनं या विड्थ क्लास विड्थ आपल्याला मिळालेल्या आहेत. आता आपण काय करायचंय, या ठिकाणी मिनिमम क्लास विड्थ कुठली आहे ती बघूया. मिनिमम विड्थ यामध्ये बघितली लहानात लहान तर ती 5 आहे. आता काय करता येईल, या मिनिममच्या किती टाइम्स ही पहिली क्लास विड्थ जी आहे ते किती टाइम्स आहेत ते बघून घ्या, किती पटीनं आहे ती बघून घ्यायचे. 5 ही विड्थ जी आहे ती या मिनिममच्या 1 पट आहे, म्हणून याला 1 न डिवाइड करा. म्हणजे 2 ला 1 न डिवाइड केलं तर 2 आहे तशी राहतील. ही दुप्पट आहे, 5च्या दुप्पट ही विड्थ आहे, त्यामुळे याला 2 न डिवाइड करा, उत्तर येईल 5. इथं 20 आहे आणि ही मिनिममच्या चौपट आहे. मिनिमम 5 आहे, 5 गुणिले 4 केलं तर 20 येतील. म्हणजे चौपट आहे म्हणजे याला 40 न डिवाइड करा, उत्तर 10 येईल. त्याच्यानंतर ही जी आहे ते 5च्या तिप्पट आहे, 3 टाइम्स आहे, म्हणून याला 3 न डिवाइड केलं तर उत्तर 7 येईल. आणि हे 5च्या 1 पट आहे, 1 टाइम्स आहे, म्हणून याला 1 न डिवाइड केलं तर पुन्हा 4 राहतील. अशा पद्धतीने या ॲडजस्टेड फ्रिक्वेन्सीज घ्यायच्या. आता आपण कशा पद्धतीनं स्केल घेणार आहोत आणि ग्राफ कसा काढायचा आहे ते बघूया आपण. या ठिकाणी नेहमीप्रमाणे एक्स ऍक्सिस वरती काय घ्यायचं, क्लासेस घ्यायचे. वाय ऍक्सिस वरती ॲडजस्टेड फ्रिक्वेन्सी घ्यायच्या, नुसत्या फ्रिक्वेन्सी नव्हे तर ॲडजस्टेड फ्रिक्वेन्सी वाय अक्षावरती घ्यायच्या. आता एक्स अक्षावरती घेताना स्केल कसं घेता येईल, 0 to 5. म्हणजे इथं जर तुम्ही 5 लिहिलं असेल तर इथं 10 लिहिणार आणि पुढं मात्र मग तेच स्केल मेंटेन करावं लागेल. अदरवाईज आपण लिहिताना 60 पर्यंत पाहिजे तर आपण काय करूया, 10चं स्केल मेंटेन करूया. 10, 20, 30, 40, 50 आणि 60 अशा पद्धतीनं 10चं स्केल आपण मेंटेन केलं. जी काय विड्थ आहे ती आपल्याला नंतर घेता येईल. इथं सुद्धा मॅक्सिमम 10 असल्यामुळं 10ला 20 न डिवाइड केलं तर 0.5 येतील आणि त्यामुळे 0 अधिक 1 1चं स्केल येईल वाय अक्षावरती. ते पण आपण करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 अशा पद्धतीने ॲडजस्टेड फ्रिक्वेन्सी 40 पर्यंत घ्यायचं नाहीये. या फ्रिक्वेन्सीज वाय अक्षावरती घ्यायचे. आणि आता रेक्टँगल ॲडजस्टंट रेक्टँगल्स आपल्याला ड्रॉ करायचे. तर ते कसे करता येतील, आता रुंदी कुठून कुठपर्यंत आहे, 5 पासून 10 पर्यंत आहे आणि उंची मात्र 2 आहे. 5 पासून 10, 5 म्हणजे याचा सेंटर असेल आणि उंची मात्र 2 असेल. अशा पद्धतीचा छोटासा रेक्टँगल हा तयार होईल पहिला. दुसरा रेक्टँगल साठी काय, 10 पासून 20 पर्यंत उंची 5 घ्यायची आहे. 10 ते 20 उंची मात्र 5 येईल. या पद्धतीचा 10 पासून 20 पर्यंत रेक्टँगल येईल. 20 पासून 40 पर्यंत उंची 10 येईल. उंची 10 आहे पण 20 पासून 40 पर्यंत जायचं आहे. रुंदी वाढेल. इथं 40 ते 55 उंची 7 आहे. 7 उंचीचा 40 ते 55 म्हणजे 50 आणि 60च्या सेंटर पर्यंत घ्यायचं आहे. आणि 55 ते 60 उंची 4 येईल. 4 उंचीचा हा छोटा रुंदीचा ग्राफ येईल. अशा पद्धतीनं हा अनइक्वल विड्थ, कारण इथं विड्थ छोटी आहे, इथं मोठी झाली, अजून मोठी झाली, पुन्हा छोटी झाली, पुन्हा छोटी झाली, म्हणजे कमी जास्त रुंदीचा हा ग्राफ असेल. कारण का, हा अनइक्वल विड्थ आहे म्हणून या पद्धतीनं
हे ऍडजस्टेड फ्रिक्वेन्सी केलेत आणि रुंदी मात्र त्यांची वेगवेगळी असेल म्हणून याला अनइक्वल विड्थ साठीचे ग्राफ म्हणायचं. पुन्हा मोड काढायची प्रोसिजर तीच असेल. इथून राईट हँड टॉप कॉर्नर आणि आधीच्या याचा राईट हँड टॉप कॉर्नर, हायेस्ट रेक्टँगलचा लेफ्ट हँड टॉप कॉर्नर, नेक्स्ट रेक्टँगलचा लेफ्ट हँड टॉप कॉर्नर आणि मग पॉइंट ऑफ इंटरसेक्शन वरून खाली यायचंय. इथं येणारी व्हॅल्यू म्हणजे मॉडेल व्हॅल्यू. सो मोड मे बी 33 लाईक दॅट वे यू हॅव टू गिव्ह दी मॉडेल व्हॅल्यू. अशा पद्धतीने मॉडेल व्हॅल्यू काढता येईल. म्हणजे काय काय प्रोसिजर सांगता येईल इथं. गिव्ह दी कन्स्ट्रक्शन ऑफ हिस्टोग्राम फॉर अनइक्वल विड्थ मध्ये काय करता येईल. फर्स्ट ऑब्टेन दी क्लास ऑफ ऍडजस्टेड फ्रिक्वेन्सी. आता प्रत्येक वेळेला हे मल्टिपल मध्ये असेलच असं नाही, म्हणून आपण एक ऍडजस्टेड फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तयार करूया. सो दिस विल बी मिनिमम विड्थ डिवायडेड बाय क्लास विड्थ मल्टिप्लाय बाय फ्रिक्वेन्सी असं फॉर्म्युला लिहिता येईल. म्हणजे याच्यासाठी काय बघूया. मिनिमम विड्थ तर आपली 5 आहे, क्लास विड्थ ही 5 आहे, मल्टिप्लाय बाय फ्रिक्वेन्सी म्हणजे 2, उत्तर 2 येईल. दुसऱ्या याच्यासाठी बघितलं तर काय येईल. सेकंड साठी बघितलं तर काय येईल. मिनिमम विड्थ आहे ते 5 आहे, क्लास विड्थ 10 आहे आणि मल्टिप्लाय बाय हे 10 केलं तर उत्तर 5 येईल. हे उत्तर 5 येईल. अशा पद्धतीनं प्रत्येक वेळेला आपल्याला मल्टिपल मध्ये असेलच असं नाही, म्हणून हा फॉर्म्युला वापरून आपण काय करायचंय. ऍडजस्टेड फ्रिक्वेन्सी तयार करायची. तर स्टेप बाय स्टेप प्रोसिजर कशी लिहिता येईल. फर्स्ट स्टेप इज फर्स्ट ऑब्टेन दी ऍडजस्टेड फ्रिक्वेन्सीज युजिंग दिस फॉर्म्युला ॲज adjusted frequency equal to minimum width divided by class width multiply by frequency. अशा पद्धतीने हा फॉर्म्युला वापरून आपण काय करायचं. ऍडजस्टेड फ्रिक्वेन्सी तयार करायचे. सेकंड पार्ट, टेक द क्लासेस along with the x axis, adjusted frequencies along with the y axis with a proper scale. प्रॉपर स्केल मात्र मेंटेन. 10 तर 10चं घ्यायचं, 5 तर 5चं, 25 तर 25चं स्केलच मेंटेन करायचं आहे. देन ड्रॉ दी ऍडजेसंट रेक्टँगल्स बाय टेकिंग विड्थ इक्वल टू क्लास विड्थ अँड हाईट इक्वल टू ऍडजस्टेड फ्रिक्वेन्सीज. Whatever graph we are getting, that gives us the required histogram for unequal width classes. Again, the same procedure to obtain the model value. तर अशा पद्धतीने या दोघांच्या स्टेप बाय स्टेप प्रोसिजर तुम्हाला लिहाव्या लागतील. गिव्ह दी कन्स्ट्रक्शन ऑफ हिस्टोग्राम. तर हे आपण एक्झाम्पलच्या सहाय्याने बघितलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला जर सांगितलं असेल की थेरॉटिकली पार्ट विचारला असेल की write down the construction of histogram, then first part or A part for equal width classes, दोन स्टेप्स लिहायचे. पहिली स्टेप काय असेल. टेक दी क्लासेस along with the x axis and frequencies along with y axis with a proper scale. सेकंड स्टेप मध्ये काय येईल. Draw the adjacent rectangles by taking width equal to class width and height equal to class frequency. Whatever graph we are getting, that gives us the required histogram for equal width classes. Second part for unequal width classes. इथं पहिली स्टेप काय असेल. First, obtain the adjusted frequencies using the formula minimum width divided by class width multiply by frequency. Using this formula, obtain the adjusted frequencies. Second step, take the classes along with the x-axis and adjusted frequencies along with the y-axis with a proper scale. And third step is draw adjacent rectangles by taking width equal to class width and height equal to class adjusted frequencies. Whatever graph we are getting, that gives us the required histogram for unequal width classes. मग मोडची प्रोसिजर सुद्धा काही वेळेला also explain
हाऊ टू ऑब्टेन मोड अशा पद्धतीचा क्वेश्चन असेल तर काय करता येईल, टू ऑब्टेन द मॉडेल व्हॅल्यू join the right hand top corner of highest rectangle and just previous rectangle. Also join the left hand top corner of highest rectangle and just next rectangle, and then from the point of intersection draw a perpendicular on x axis. Whatever value on x axis we are getting gives us the required model value. अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येते. पुढच्या लेक्चरमध्ये आपण एखाद दुसरा प्रॉब्लेम बघूया आणि त्यानंतर ऑगिव्ह कर्व काय आहेत ते बघता येतील. थँक्यू व्हेरी मच.